तर सुनेत्रा पवार मतदान करणार असलेल्या काटेवाडीमधील मतदान केंद्रावर आता मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांची रांग पाहायला मिळते। थोड्याच वेळात काही क्षणातच सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर दाखल होत आहेत आणि त्यानंतर त्या आणि पार्थ पवार हे मतदान करणार आहेत। संपूर्ण पवार कुटुंब आज मतदान करायला बारामतीत दाखल झालेले आहे। अपवाद आहे तो शरद पवारांचा, मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत। मात्र शरद पवार वगळता सुप्रिया सुळे, रोहित पवारांचं संपूर्ण कुटुंब आणि पार्थ पवार आणि त्यासोबतच जय पवार हे सगळे पवार कुटुंबीय आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील। सुनेत्रा पवार आता मतदान केंद्राकडे रवाना झालेल्या आहेत। काही क्षणात त्या मतदान केंद्रावर दाखल होतील आणि त्यानंतर त्याही मतदान करणार आहेत। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार देखील काटेवाडीसाठी आता रवाना झालेले आहेत। अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून सुनेत्रा पवारांनी आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि तिकडे काटेवाडीमध्ये ज्या ठिकाणी सुनेत्रा पवार मतदान करणार आहेत तिथे मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।